नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शुभचिंतक गोपाल उगले। मी सध्या कपाशी पिकामध्ये सध्या पोळा सण येतोय आणि पोळा सण हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा सण मानला जातो। तितकाच कपाशी पिकातील फवारणीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा सण या सणाला महत्त्व दिलं जातं। खरं तर पोळ्यालाच फवारणी घेतली पाहिजे अशी शिफारस बऱ्याच वेळेस आपण ऐकली असेल किंवा वाचली असेल। पोळ्यालाच का फवारणी घ्यायची आहे, कधी घ्यायची आणि कोणती घ्यायची, या तीन प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, का तर पोळ्याच्या दिवशी ही काळोखी रात्र असते, अमावस्येची रात्र असते आणि त्या दिवशी बोंडअळीचे मादी पतंगे हे अंडी घालत असतात आपल्या पात्यांमध्ये किंवा फुलांमध्ये। तर काळोखी रात्र असते, त्यामुळे त्यांना पूरक अशी परिस्थिती तयार होते अंडी देण्यासाठी। तर त्या दिवशी बोंडअळीचे मादी पतंग हे अंडी घालत असतात, त्याच्यामुळे खरं तर ही फवारणी असते। ती कधी घ्यायची तर याचं उत्तर म्हणजे आपल्याला त्या दिवशी फवारणी घेता येत नाही, आपल्या मागे सणाची ही धामधूम असते। तर कधी घ्यायची तर ही अंडे दिल्यानंतर, म्हणजे पोळा झाल्यानंतर, पोळा हा सण झाल्यानंतर, अमावस्या झाल्यानंतर हे 3 दिवसाच्या आतच आपल्याला ही फवारणी घ्यायची। ती कशामुळं, तिचा उद्देश काय तर ती अंडी आपल्याला नष्ट करायची असतात, जेणेकरून भविष्यात आपल्या कपाशी पिकामध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात होईल। तर ती कोणती घ्यायची मी थोडक्यात तुम्हाला सांगतोय। त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे प्रोफेनोफॉस, त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे नीम अर्क, अझेडरॅक्टिन ज्याच्यामध्ये घटक असतो, आणि त्याच्यासोबत आपल्याला बायोलॉजिकलमध्ये बिवेरिया बॅसियाना हा सुद्धा घटक त्याच्यामध्ये घ्यायचा आहे। याचा उद्देश काय तर तिन्ही घटक असे आहेत की जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवरती अटॅक करतात। दुसरी गोष्ट म्हणजे अंडेनाशक म्हणून अटॅक करतात। तर नक्की शेतकरी मित्रांनो, ही जर फवारणी पोळ्याला आपल्याला घ्यायची असेल तर नक्की शेतकरी मित्रांनो हे 3 घटक आपल्या फवारणीमध्ये आपण घ्यायचे। नक्की शेतकरी मित्रांनो, आपला फायदा हा असा होईल की बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्या कपाशी पिकामध्ये खूप कमी प्रमाणात होईल किंवा होणार नाही। धन्यवाद।